सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार. आम्ही सर्वजण इथं जमलेले श्री देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उद्या येणारे 7 तारखेला संध्याकाळी दरगोबा देवस्थानाची यात्रा आहे आणि त्या यात्रेच्या नियोजनासंदर्भात जरा थोडंसं बोलायचं होतं. आमचे एक मंडळातील सदस्य अजित उद्धव सूर्यवंशी यांनी श्री देवस्थान ट्रस्ट यांच्याबद्दल सोशल मीडियावरती गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या संदर्भात थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं आहे आम्हाला की आमचे श्री देवस्थान ट्रस्ट मंडळ हे धर्मदाय आयुक्त सांगली कोर्टामध्ये आत्ता सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु त्या संदर्भात अजित उद्धव सूर्यवंशी यांनी स्वतः धर्मदाय आयुक्तांच्या कोर्टामध्ये राजीनामा स्वतः दिलेला आहे आणि मी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे मंडळ बरखास्त झालं आहे असा एक संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असं कोणतीही बाब घडलेली नाही आणि असं जर त्यांच्याकडे कोणता न्यायसंदर्भात पुरावा असेल तर त्यांनी तो ग्रामस्थांना दाखवावा आणि यात्रा कमिटीच्या किंवा यात्रेमध्ये कोणतंही वितुष्ट किंवा गोंधळ करण्याचा प्रयत्न करू नये. आणि ही येणारी जी यात्रा आहे ही सर्व ग्रामस्थांना आम्ही विश्वासात घेऊन सर्वजण पार पाडणार आहोत आणि शांततेत पार पाडावी ह्यासाठी आम्ही हे स्पष्टीकरण देत आहे. अजित उद्धव सूर्यवंशी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही जर काम करत असताना त्याची आम्हाला कुठल्याही प्रकारची आम्हाला त्याची मदत होत नव्हती. तो कधी हजर नसायचा. असा 3-3 महिने तो आमचा फोन उचलत नव्हता. त्यामुळे आम्ही ट्रस्टनं मंडळानं निर्णय घेतला की बाबा ह्याला ह्यातनं बाजूला काढू म्हणून. 2 वर्ष झालं आम्ही त्याला ह्या प्रक्रियेत आम्ही मंडळाच्या घेत नाही कुठल्याच. त्याच्यामुळे त्यानं चिडून जाऊन त्यानं व्यक्तिदोषापोटी त्यानं आज गावामध्ये त्याने एक बॅनर छापायचा प्रयत्न करून लावण्याचा प्रयत्न केला आणि व्हॉट्सअपवर वगैरे त्यानं ते मेसेज टाकला की हे मंडळ बरखास्त झालेलं आहे. तर मग आमची पारेगावाला मग कळकळी विनंती आहे की तुम्ही ग्रामसभेतनं आम्हाला तुम्ही निवडून दिलेलं आहे तिथे. तर आमची एक तुम्हाला म्हणजे विनंती आहे की तो जर तसा म्हणत असेल की हे मंडळ बरखास्त झाले, त्याच्याकडे जर कोर्टाचा आदेश असेल तर तो आदेश त्याने गावाला स्पष्टपणे असा दाखवावा की बाबा हे मंडळ बरखास्त झाले, तो आम्ही आदेश मान्य करायला आम्ही सर्वजण तयार आहोत. पण तो जे हे गावातलं जे वातावरण जे ढवळाढवळीचा प्रयत्न चालू आहे ह्या वातावरणाला त्याला गावातल्या मंडळींनी सुद्धा त्याला समोर बोलावं, आम्हाला समोर बोलवून त्याला गावानं जाब विचारावा का तर गावाला तो नैतिक अधिकार आहे का तर गावानं आम्हाला निवडून त्या मंडळाला दिलेला आहे. आणि ह्या असल्या भूलथापाला कोणी बळी पडू नका आणि गावातलं आपलं जे चांगलं वातावरण आहे हे असंच राहावं ही आमची इच्छा आहे. हां. आणि आता इथून जी जत्रा आपली 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला आपली यात्रा आहे आणि धर्मादाय कोर्टात आपल्याला मंडळाला 18/4/2026 तारीख पडलेली आहे. मंडळाला तिथं कोर्टानं यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे ही गावाला मिसगाईड करून काहीतरी वेगळं काहीतरी चित्र तयार करून गावातल्या गावात वातावरण तंग व्हावं, गावातल्या गावात भांडणं लागावी ह्याचा अजित सूर्यवंशीचा हा त्याचा मूळ हेतू आहे. त्याच्यामुळे ह्यात तथ्य काही नाही. जर 18 तारखेला आम्ही तिथं कोर्टात हजर होणारच आहे. जर कोर्टाने तिथं आम्हाला जर सांगितलं की बाबा तुमचं मंडळ बरखास्त केलं तर आम्ही गावात येऊन जाहीर घंटागाडी पुकारून सांगू की बाबांनो आमचं मंडळ बरखास्त झालेलं आहे, कोर्टाने रिसर ते रद्द केलेलं आहे. आणि माझं प्रामुख्याने एक म्हणजे एक शंका आहे की अजित सूर्यवंशी यानं आता त्याला 2 वर्ष झालं तो ह्या प्रक्रियेत कुठल्याच तो नसतोय आणि त्यानं आत्ताच यात्रा 4-8 दिवस पुढं असताना जे आता जे नाटक चालू केले की मंडळ बरखास्त झालं, ह्याचा राजीनामा दिला, ह्या ज्या गोष्टी त्यानं जे चालू केल्या आहेत हे फक्त लोकांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न, गावातलं वातावरण ढवळलं पाहिजे, गावागावात काहीतरी तेढ निर्माण झालं पाहिजे, ह्या त्याच्यामागचा मूळ हेतू आहे. आणि हा हेतू सर्व ग्रामस्थांनी समजून घ्यावा. आणि जर ग्रामस्थांना जर का पारेगावातील ग्रामस्थांना माझी विनंती आहे
की जर तुम्हाला कुठली एखादी जर शंका वाटत असेल तर आपण अंतर्गत एकमेकाच्या समोर बसून एकमेकाला आपण प्रश्न विचारू, एकमेकाचं देवाणघेवाण विचाराची करू. तर असल्या कुणाचंही ऐकून न एकमेकाचा वाद न करता आपण यात्रा दरवर्षी जसं आलाप्रमाणे जशी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडतो अशी सगळी गोळ्या मिळून आपण ही यात्रा पार पाडूया. नमस्कार. मी काही गोष्टी स्पष्टीकरणात सांगत आहे. जे ट्रस्टचे आता माझी अध्यक्ष होण्याची वेळ आहे, तर अजित सूर्यवंशी यांनी निष्कारण एक विघ्न संतोषी प्रवृत्ती ठेवून यात्रेच्या तोंडावर यात्रेत वातावरण गढूळ व्हावे व लोकांचे संभ्रमावस्था निर्माण व्हावी भक्तगणांची, या उद्देशानं राजीनामा दिला आहे सांगितलेलं आहे. परंतु त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. त्यांनी सादर करावा आणि त्यांची बाजू त्यांनी क्लिअर करावी आणि इथून पुढं लोकांनी त्यांच्या कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये हीच विनंती. नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार. मी दरोगवा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं संचालक या नात्यानं बोलत आहोत. पारेगावची चैत्राची जी यात्रा आहे ते खूप धूमधडाक्यामध्ये साजरी केली जाते. त्याच्यामध्ये बऱ्याच गावातून भक्तगण येत असतात आणि स्वखुशीनं ते स्वतःची देणगी देत असतात. कुठलेही मंडळ कोणत्याही जबरदस्तीनं कोणताही फंड गोळा करत नाही आणि गोळा झालेला फंड हा रितसरपणे तो बँकेत जमा केला जातो आणि जास्तीत जास्त जे देवस्थानला मानणारी लोक आहेत ते स्वतः स्वहानं अनुदान देऊन या देवस्थानामधले कामाच्या खर्चाच्या बाबतीत काही मदत करत असतात. तरी गावामध्ये जे काय चाललेलं आहे थोडंसं वितुंडवाद किंवा जाती ते निर्माण करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण गावानं या ट्रस्टीला प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिले असताना काही समाजकंटकांना वाटतं की बाबा नाही हे असं आहे तसं आहे. तरी बहुजन आहेत तर तेही समजा की अगदी गुण्यागोविंदाने या यात्रेला सहभाग आहेत. त्या पद्धतीमध्ये परगावचे सुद्धा भक्तगण स्वखुशीनं या यात्रेला मदत करत असतात. तरी आमच्या ट्रस्टचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांच्या निष्क्रियपणामुळं किंवा वेळ न दिल्यामुळं त्यांना ऑटोमॅटिकच जे संचालक मंडळ होते त्याच्यामधून त्याचा कोणताही सहभाग नसल्यासारखा आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचीच फक्त समजा ते प्रत्येक एकाडीपणा चालला पाहिजे अशी जी भूमिका आहे ती अगदी निंदनीय आहे. तरी गावातील सर्व मंडळींना मी एक नम्र विनंती करतो, जे देवस्थान मंडळ ट्रस्ट आहे ते ऑलरेडी न्यायप्रक्रियेमध्ये आहे. तरी अजित सूर्यवंशी यांनी जो काय समजा प्रभुगंडा चाललेला आहे त्याच्यावरती कुणीही लक्ष न देता आम्ही किंवा नवीन यादी आम्ही बनवून नवीन मंडळ आम्ही त्याची देखभाल करेल हे होऊ शकत नाही. का तर ग्रामसभेतून हे मंडळ निर्माण झालेलं आहे. यांचा कार्यकाल संपल्यानंतर किंवा समजा नंतरही परत समजा ग्रामसभेतून प्रत्येक वर्षी प्रत्येक समाजाला सहभाग होईल असं मंडळ निर्माण करण्याचा एक घटना आहे त्याच्यामध्ये. तरी यात्रा सगळ्यांनी गुण्यागोविंदानं पार पाडावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करीत आहे.